हाय हॅलो नमस्कार गुड इव्हनिंग. कसे आहात तुम्ही सगळे? होप सो तुम्ही सगळे आनंदी असाल, खुश असाल, हॅपी असाल. तर आज आहे सॅटर्डे, पण रियांशच्या पप्पांना ऑफिसला जावं लागणार होतं. ते ऑफिसला गेले होते आणि येताना जेव्हा ऑफिस सुटलं तेव्हा ते येताना लवकर निघाले होते, त्यामुळे मला घ्यायला आले होते. तसंच आम्ही रियांशलाही घ्यायला गेलो. जातानाच ऑफिसला जाताना मी त्याला काकींकडे सोडते रोज, तर आजही तसं सोडलं होतं त्याला, कारण आज सॅटर्डे असला तरी पप्पा नव्हते घरी, त्यामुळे मलाही ऑफिसला जावं लागलं. त्यामुळे आम्ही त्याला काकींकडे सोडलं होतं जाताना ऑफिसला. तर तो झोपला होता, पण त्याला मी बोले पप्पा आलेले आहेत, तो पटकन जागा झाला. त्याने त्याचं सामान सगळं बॅगमध्ये भरलं आणि मला बोलायला लागला माझी बॅग पकड. त्यानंतर काकींकडे जवळ गेला, काकींकडून त्याने टिफिन घेतला. आज सॅटर्डे होता त्यामुळे फक्त काकींकडे जो टिफिन देते तोच होता, स्कूलचा टिफिन नव्हता. त्यामुळे तो जो काही एक टिफिन होता तो त्याने बॅगेत घेतला आणि नंतर बाहेर येऊन तो पप्पांना बघत होता, कारण त्याला खूप असं शॉकिंग वाटत होतं की पप्पा मला घ्यायला आलेत. त्यानंतर पप्पाने त्याला स्कूटीवर बसवलं, तो स्कूटीवर बसला आणि आम्ही घरी जायला निघालो. आज तो खूप खुश होता, कारण आज पप्पा त्याला घ्यायला आले होते. रोज आई असते सोबत, त्यामुळे तो पप्पांशी गप्पा मारत, पप्पा त्याला काहीतरी विचारत होते आणि गप्पा मारत मारत तो चालला होता. त्यानंतर आम्ही एका शॉपमध्ये गेलो, कारण आपल्याला हे आईवडीलसोबत असल्याला लहान असताना असं आपण एका दुकानात जायचो, काहीतरी चॉकलेट बिस्किट घ्यायचं, तर तो सांगत होता हे पाहिजे ते पाहिजे असं तो बघत होता. त्यानंतर त्याचं फेवरेट तो किंडर जॉयच घेत होता, पण मी त्याला नाही म्हणलं किंडर जॉयस नाही घ्यायचं, दुसरं काहीतरी घे. त्यानंतर त्याने हे असं एक क्रीमवाला ड्राय आईस्क्रीम घेतलं अंब्रेलाच्या आकाराचं. त्याच्यानंतर त्याने दोन छोटी छोटी खेळणी, त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोळ्या असतात असे 2 खेळणी घेतली, एक त्याच्यासाठी आणि त्याच्या फ्रेंडसाठी, आणि त्याचा फ्रेंड म्हणजे वेदसाठीही त्याने हे असं खेळणं घेतलं. त्यानंतर थोडेसे मी त्यांना म्हटलं थोडं स्नॅक्सही घ्या, तर त्यांनी थोडेसे स्नॅक्सही घेतले घरी घेऊन जाण्यासाठी. तर ते घेत होते, तर मी थोडं शूटही करत होते. त्यानंतर त्यांनी स्नॅक्स घेतले आणि आम्ही ती मिल्कवाली बिस्किट्स वगैरेही घेतले आणि त्याच्यानंतर आम्ही घरी जायला निघालो. आणि थोड्याच वेळात खूप दिवसांनंतर आम्ही असं, म्हणजे सॅटर्डे असतो त्यामुळे त्यांना सुट्टी असते, तर मी स्वतः गाडी घेऊन जाते ऑफिसला. खूप दिवसांनंतर एकत्र आलो. त्याच्यानंतर मग आम्ही आलो घरी. त्याने गाडी पार्किंग केली आणि रियांशी बघा इकडेच तो असं ते अंब्रेलावालं त्याचं जे ड्राय आईस्क्रीम आहे ते फोडत होता. त्याला मी ओरडले असा कचराही करायचा नाही आणि हँडवॉश वगैरे केल्याशिवाय फोडायचं नाही, पण कधी कधी लहान मुलं नाही ऐकत. त्यानंतर डोअर ओपन केला आणि आम्ही घरात गेलो. त्याच्यानंतर फ्रेश वगैरे झालो तिघंही, आणि मी साईड बाय लगेच घरी आल्यानंतर इकडे रियांशसाठी दूध गरम करण्यासाठी ठेवलं. त्याला फ्रेश वगैरे केलं, तिघंही छान असे फ्रेश झालो. आणि त्याच्यानंतर साईड बाय इकडे चहाही करायला घेतला. आज मी चहामध्ये असं आलं ठेचून घातलं. रियांशच्या पप्पांना पण आज चहाच हवा होता. जनरली ते चहा नाही घेत, ते कॉफी घेतात किंवा मग ब्लॅक कॉफी घेतात, ते चहा वगैरे नाही पित. पण मी म्हटलं चहामध्ये साखर कमी घालते, तेव्हा ते रेडी झाले आणि मग मी दोघांसाठीही चहाच ठेवून घेतला. तर इथे चहामध्ये मी आलं असं ठेचून घातलेलं आहे खलबत्त्यामध्ये, आज किसून घातलं नाही. त्या साईड बाय दूध गरम झालं होतं. रियांश मागे लागला होता की मला दूध हवं आहे आत्ताच, तर मी त्याच्यासाठी लगेच दूध इकडे वाटीमध्ये काढून घेतलं. साईड बाय बिस्किटही ठेवली आणि तो मला असं बाजूने प्रॉम्प्ट करत होता, इकडे बिस्किट ठेव, इकडे बिस्किट ठेव, त्याचं हे चालूच असतं. आणि नंतर त्याला दूध बिस्किट दिलं. त्याचं दूध बिस्किट झाल्यानंतर साईड बाय आमचा चहाही उकळला होता चांगला, त्याच्यामध्ये मी दूध घालून घेतलं आणि चहाही रेडी झाला. चहा चांगलं उकळल्यानंतर त्याला असं ढवळून गेलं. व्यवस्थित उकळल्यानंतर तो मी माझ्या वाटीमध्ये आणि एका